नमस्कार. एक मिनिट, एकच मिनिट. ओके. Yes, start. नमस्कार. नमस्कार. शिंदे ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे सेवा संवाद या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. या सत्रांमधून आपण ज्या संस्था समाजासाठी काम करत असतात त्या संस्थांची त्यांच्या कामाची ओळख सर्वांना करून देत असतो आणि जेणेकरून त्या संस्थांचं काम हे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं आणि संस्थांनाही लोकांचा संपर्क होऊन त्यांच्या कामाची वृद्धी व्हावी अशा हेतूने आपण हे सत्र आयोजित करत असतो. आजचं आपलं हे 8वं सत्र आहे. आज थोडा वेगळा विषय आहे. दान. दान म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर अनेक प्रकारची दानं येतात. रक्तदान असतं, काही श्रमदान असतं, परंतु असं एक दान असतं की ज्याला विद्यादान असं म्हणतात. आणि दान करताना असं म्हणतात की कुणी दिलं कुणाला दिलं हे कळू पण नाही, त्या सहजतेने ते दान दिलं गेलं पाहिजे. तर असाच एक विद्यादानाचा पवित्र हेतू मनात धरून ठाण्यामध्ये एक संस्था काम करते, तिचं नाव आहे विद्यादान सहाय्यक मंडळ. बहुतेक करून जे विद्यार्थी असतात ज्यांना शिक्षण घ्यायचं असतं, त्यांना परिस्थितीमुळे शिकता येत नाही, अशा विद्यार्थ्यांना सहाय्य करणं आणि त्याबरोबरच अन्य देखील उपक्रम राबवणं, पण मूळ गाभा त्याचा शैक्षणिक स्वरूपाचं असं हे काम आहे. तर आज आपल्या या सत्रामध्ये आपण विद्यादान सहाय्यक मंडळ ठाणे या संस्थेची आपल्याला ओळख करून घेणार आहोत. ही ओळख करून घ्यायला संस्थेचे 2 कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आपण म्हणूया. श्री नारायण पोंक्षे आणि श्री प्रथमेश नावलेकर हे आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर मी दोघांनाही विनंती करतो की त्यांनी आपलं सत्र सुरू करावं. धन्यवाद. नमस्कार. विद्यादान ही संकल्पना गेल्या 14 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी जी मंडळ आहे त्याच्या या मंडळाची ओळख करून देण्यासाठी आज आम्हाला दोघांना संधी दिली, याच्याबद्दल पहिल्यांदा मी शून्य ॲडवायझर्सचे आभार मानतो. आणि आता हे माझं निवेदन म्हणा किंवा माहिती द्यायला सुरुवात करतो. एक उत्तम शिक्षण मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांना खात्रीनं सर्व प्रकारची मदत देणारा हात म्हणजे विद्यादान ही एक समाजामध्ये आज आमच्या मंडळाची ओळख झालेली आहे. सुमारे 14 वर्षापूर्वी सुरू झालेलं विद्यादान सहाय्यक मंडळ हे एक संवेदनशील मनामधून सामाजिक जाणीव जपण्याच्या दिशेनं टाकलेलं एक मोठं पाऊल होतं. आणि त्यासंबंधी ओळख अधिक प्रमाणात करून देण्यासाठी मी आता नावलेकर सरांना सांगतो की याच्या पुढची जर स्लाईड त्यांनी दाखवली तर आपण स्लाईड वाईज पुढे जाऊ शकू. 2008 साली म्हणजे जवळपास 14 वर्षापूर्वी 8 विद्यार्थी आणि अराउंड 15,000 रुपयाचं भांडवल याच्यावर हा सगळा प्रवास सुरू झाला. आणि याची सुरुवात सुरू झाली ती लोकसत्तेत त्यावेळी येणाऱ्या एका पुरवणीमध्ये आलेल्या बातमीनं की शहापूरसारख्या ठिकाणी अतिशय आर्थिक अडचणींवर मात करून शिक्षणासाठी धडपडणाऱ्या मुलांना कोणी दिशा दाखवणारं नव्हतं आणि त्या मुलांची परिस्थिती इतकी वाईट होती की त्यांच्यासाठी कोणी समाजात पुढे येऊन खात्रीचा हात पण देऊ शकत नव्हतं. आणि ह्या बातम्या सातत्याने वर्तमानपत्रातून येत असताना ठाण्यातल्या काही संवेदनशील आणि समविचारी लोकांनी याच्यात पुढाकार घ्यायचं ठरवलं आणि ही मंडळी शहापूरपर्यंत जाऊन पोहोचली. शहापूर म्हणजे जवळपास 70-80 किलोमीटर ठाण्यापासून. ठाणा हे आता टाउनशिप आपण म्हणतो, पण शहापूरसारखी एक वाडी म्हणा, गाव म्हणा, पण त्या ठिकाणी सुद्धा इतका मागासलेपणा होता किंवा इतकं लोकांना मुलांना धडपडावं लागत होतं की तिथली भौगोलिक परिस्थिती, आर्थिक प्रश्न किंवा शैक्षणिक दुरावस्था, व्यसनाधीनता, गावातलं राजकारण या खूप तऱ्हेनं तिथं लक्षात आल्या. आणि ही सगळी परिस्थिती बघितल्यावर या सगळ्या संवेदनशील माणसांची किंवा आमच्या लोकांची मन अतिशय विषण्ण आली. यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. या मुलांना आपण जर त्यांची शिक्षण घ्यायची इच्छा आहे
धडपड आहे, फक्त आर्थिक परिस्थितीमुळे आणि घरचा पाठिंबा नसल्यामुळे काही करता येत नाही. तर यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे असं ह्या सगळ्या मंडळींच्या ध्यानात आलं. आणि तेव्हापासून आपण जर या मुलांना शिक्षण दिलं तर शिक्षणानंच उत्तम समाज घडवता येईल, या ठाम विश्वासावर विद्यालयांची स्थापना करण्याचं ठरलं. गरजू, गुणवंत आणि होतकरू ही जी मुलांचे 3 निकष आमच्या मंडळाने त्यावेळी ठरवले गेले, त्यावेळी ह्या 3 निकषात बसणाऱ्या मुलांचीच निवड करण्यात येईल असं ठरवून चयनाला म्हणा किंवा त्या मुलांना आपल्या पंखाखाली घ्यायला सुरुवात झाली. आता जसं आपण म्हणलं की आर्थिक परिस्थिती त्यांची नाही म्हणून आपण आर्थिक मदत केली आणि तेवढ्यावरच हा संपला का, तर तसं नाही. तर ही आर्थिक मदत त्याच्याचबरोबर त्यांना मंडळाद्वारे एक प्रकारचं पालकत्व आपण स्वीकारायचं, त्या मुलांना मानसिक आधार द्यायचा. त्या मुलांचे जसे आई वडील म्हणा किंवा पेरेंट्स असतील, बायोलॉजिकल आई वडील नसतील, तर त्यांना कोणीतरी पाठबळाची पण आवश्यकता होती. तर तिथं ह्या मेंटॉर आणि मेंटॉरशिपचा आणि स्टुडंटचा ह्या साखळीचा म्हणा किंवा या लिंकचा उगम झाला. आणि तेव्हा असं लक्षात आलं की आपण या मुलांना आर्थिक मदतीबरोबरच काही मानसिक आधार आणि धीर, पाठिंबा हाही द्यायला पाहिजे. आणि त्याच्यातून ही एक विशेष जी संकल्पना आहे की कार्यकर्ता पालक आणि विद्यादान ही जी मूलभूत संकल्पना आली, त्याच्यावर त्या मुलाच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी, त्याच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी, त्याला विविध उपाय सुचवण्यासाठी मानसिक आधार देणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं काम असलं पाहिजे, हेही लक्षात आलं. आणि आजच्या घडीला आमच्याकडे जवळपास हा अर्थात उल्लेख पुढे येईलच की जवळपास 450 विद्यार्थी आत्ताच्या घडीला आमच्या विद्यादान सहाय्यक मंडळात आहेत, आमचं सहाय्य घेत आहेत. त्याच्याचबरोबर कार्यकर्ता पालक जे आहेत त्यांची संख्या पण 350च्या आसपास आहे. आणि हा जो कार्यकर्ता पालक आहे तो निव्वळ त्या मुलाला मार्गदर्शन करत नाही, तर तो त्याला गाईड पण असतो, मित्र पण असतो, काका असतो किंवा मावशी असते, आत्या पण होऊ शकते. आणि वेळच्या वेळी त्याला इंटरव्हेन्शन करून त्याला बरोबर मार्गावर आणण्याचं पण ही काम करतो. तर हे जे सगळं करताना कार्यकर्ता पालक असणं ही एक अतिशय आनंदाची आणि समाधानाची गोष्ट ही प्रत्येक कार्यकर्त्या पालकाला मिळते. आणि हे जे विद्यार्थी आणि पालक किंवा कार्यकर्ता पालक याच्यात उमलत जाणारे जे नातं आहे, त्या उमलत जाणारं नातं हे या विद्यालयांचं मूळ गाभा आहे. आता अर्थात आपण हे जसं बघितलं की सुरुवात झाली ही शहापूरपासून झाली. त्याच्यानंतर हळूहळू असंही लक्षात आलं की अरे फक्त शहापूरमध्ये नाही, शहापूर, मुरबाड आणि तसंच ठाण्याच्या आसपासची जी गावं आहेत, खेडेपाडं आहेत, तिथं पण अशी मुलं आहेत की ज्यांना शिक्षण घेता येत नाही, त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे, त्यांना पाठिंब्याची गरज आहे. त्याच्यानंतर ठाणा झाला, शहापूर झाला, तर ह्या संस्थेचा हळूहळू विकास होत गेला किंवा ह्यात वेगवेगळ्या ब्रांचेसची ॲडिशन होत गेली. मग बोरिवली आलं, पुणं आलं, नागपूर आलं, औरंगाबाद आलं. तर आजच्या घडीला जवळपास 6 ठिकाणी आमच्या संस्थेच्या शाखा आहेत. आणि या संस्थेतून आत्तापर्यंत सुमारे 500 ते 550च्या आसपास मुलं डिग्री, डिप्लोमा हे घेऊन बाहेर पडलेली आहेत. ही आमचे खरं तर ॲम्बॅसेडर्स आहेत असं आम्ही त्यांना म्हणतो, कारण हे सगळे ॲलमनीज आहेत. तेही उद्याचे आमचे कार्यकर्ते आहेत, कार्यकर्ते पालक आहेत. आणि ते ज्या परिस्थितीतून गेले त्या परिस्थितीत पुढची जी मुलं आमच्याकडे येतील त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांना गाईड करण्यासाठी, काउन्सिलिंग करण्यासाठी हे आम्हाला निश्चित उपयोगी पडतील. पुढची स्लाईड. मगाशी जसा मी उल्लेख केला की आमच्या जी समविचारी आणि लोक होती त्या लोकांनी हे सगळं काम सुरू केलं 2008 साली. तर 2008 नंतर 2011 साली आमची संस्था चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून रजिस्टर्ड झाली. आणि तेव्हा आता आपली संस्था तर झाली, पण आपल्या संस्थेचं व्हिजन काय असावं किंवा मिशन काय असावं याच्यावर विचार झाला. तर हे व्हिजन म्हणा किंवा मिशन म्हणा, एम्पॉवर्ड स्टुडंट्स अँड एम्पॉवर्ड नेशन, म्हणजे जसं आपण आपल्या मुलांना शिक्षण देऊ आणि उत्तम शिक्षण देण्यानं त्यांना घडवता येईल आपल्याला, आणि त्यायोगे आपल्या समाजात काही बदल चांगल्या रीतीचे घडवता येतील, ही जी संकल्पना होती ते आमचं व्हिजन ठरलं. आणि आता आमचं मिशन काय होतं, तर मिशन मगाशी जसं म्हटलं होतं की गरजू, गुणवंत आणि होतकरू, नीडी, डिझर्विंग आणि एंटरप्राइजिंग स्टुडंट्स आहेत, त्या लोकांना शोधून काढणं, त्यांना शिक्षणासाठी मदत करणं सगळ्या प्रकारे, फक्त शिक्षणाकरताच नाही तर त्याच्यानंतर त्या मुलाची सर्वांगीण प्रगती कशी होईल हेही बघितलं जातं. त्याच्यात
सर्वांगीण प्रगतीबरोबर तो सोसायटीसाठी काही करू शकतो का, सेल्फ सफिशियंट होऊ शकतो का, स्वतःच्या पायावर पुढे उभं राहील का, या दृष्टीनेही प्रयत्न केले जातात. आणि हे सगळं करता करता या देशाचा तो एक सुजाण आणि उत्तम नागरिक कसा होईल याच्यावर लक्ष दिलं जातं. आणि हे करताना अर्थात हे आम्हाला करताना देणगीदारांची जो मुख्य आधारस्तंभ आमच्या संस्थेचा आहे त्यांची खूप मदत झाली, सोसायटीची किंवा समाजाची, कम्युनिटीची. त्यांचं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन आम्हाला लाभलं, कार्यकर्त्यांचं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन लागलं. त्यांच्याशिवाय ही संस्था प्रगती करू शकली नसती. पुढची स्लाईड. मगाशी मी जसा उल्लेख केला की VSMचं मॉडेल आमचं एक युनिक मॉडेल आहे. अनेक ठिकाणी आपण बघतो की संस्था आपापल्या मुलांना म्हणा कुठल्या प्रकारचं आर्थिक सहाय्य करतात आणि ते झालं की तेवढ्यापुरता त्यांचा संस्थेशी संबंध राहतो. आयदर ते पैसे परत घेण्यासाठी किंवा पैसे देण्यासाठी, तेवढाच, त्याच्या पलीकडे काही होत नाही. पण आमच्या संस्थेचं हे एक युनिक मॉडेल असं आहे की मेंटॉर आणि स्टुडंट रिलेशनशिप, की जिथं मगाशी मी जसं म्हणलं की हा प्रत्येक मुलगा आमच्याकडे जो येतो त्याला एक पालक दिला जातो. बायोलॉजिकल चाइल्ड आपण आपल्या मुलाचे जसं त्याची दररोज चौकशी करतो किंवा त्याचा कसा अभ्यास चाललाय बघतो, त्याची सर्वांगीण प्रगती होते की नाही बघतो, अशाच दृष्टीने आम्ही ह्या मुलांशी प्रत्येक कार्यकर्त्याला एक जोडलेला आहे. आणि आणखी अशी अपेक्षा आहे, आणि ही कार्यकर्ते अपेक्षा पूर्ण करतात, की त्या मुलाशी ते रेग्युलरली संवाद साधतात, आठवड्याच्या आठवड्याला त्याच्याशी बोलतात, फोनवर बोलतात, प्रत्यक्ष भेटणं शक्य असेल तर तेही होतं. आणि त्या मुलाशी बोलून त्याच्या अडचणी काय आहेत, प्रॉब्लेम्स काय आहेत, त्याला कुठल्या प्रकारचं सहाय्य पाहिजे किंवा काय नको, हे बघून याच्याविषयीचा अहवाल आमच्या संस्थेला त्या कार्यकर्त्या पालकाच्या मार्फत दिला जातो. थोडक्यात विद्यार्थी आणि संस्था याच्यामधला एक हा अतिशय महत्त्वाचा दुवा आहे. कारण कदाचित त्या विद्यार्थ्याला स्वतःहून आमच्या संस्थेकडे येऊन बोलणं शक्य नसेल, आपले विचार मनमोकळेपणाने सांगणं शक्य नसेल, तर हा पालक, कार्यकर्ता पालक हा जो दुवा आहे हा आम्हाला अतिशय उपयोगी पडतो. आणि आम्ही अनेक वेळा असं पण बघितलं की ते काही ठिकाणी काही मुलं मुली आपल्या आईवडिलांशी जितक्या फ्रीली बोलत नाहीत तेवढ्या फ्रीली ते या कार्यकर्त्या पालकांशी बोलू शकतात. आणि आपल्या घरचे पण काही वेळा इतके प्रॉब्लेम शेअर करतात, त्याच्यावर सल्ला मागतात, गायडन्स मागतात, मार्गदर्शन मागतात. तर हेच एक युनिक मॉडेल आहे की ज्याच्यात विद्यार्थी आणि संस्था ह्याच्यात दोघात अतिशय जवळीक साधण्याचं जे साधन आहे ते हे कार्यकर्ता पालक किंवा मेंटॉर आणि स्टुडंट हे एक रिलेशन आमच्याकडे डेव्हलप केलं जातं, डेव्हलप होतं. आणि जरी मुलं, आम्ही असं बघितलं की संस्थेतून बाहेर पडली, शिक्षण कंप्लीट झालं, नोकरीला लागली, तरीही ते त्यांच्या जुन्या पालकांच्या, कार्यकर्त्या पालकांच्या संपर्कात राहतात, त्यांच्याशी आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी शेअर करतात. हे अतिशय एक चांगल्या प्रकारचं मॉडेल आमच्याकडे आहे. पुढची स्लाईड. मगाशी जसा उल्लेख केला की आमच्या संस्थेचे मुख्य संस्थापक तेव्हाचे भाऊ नानिवडेकर अजूनही ते आता वृद्धापकाळामुळं जास्त काम बघू शकत नाहीत. पण ते आणि जसं समविचारी आणि त्या लोकांनी मिळून हे 2008 साली स्थापन केलं आणि शहापूरपासून सुरू झालेला हा प्रवास पुढं 6 ब्रांचेसपर्यंत चालू राहिला आणि याच्या पुढेही निश्चित चालू राहील. तर हा प्रवास करताना आमच्याकडे आम्ही जसं मगाशी म्हणलं की आम्ही त्या मुलांची प्राथमिकरित्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि कॅरेक्टर या मुलाचं कसं सुधरेल. कारण खेडेगावात आपण बघतो की या मुलांना पर्सनॅलिटी म्हणा किंवा धड बोलणं म्हणा हेही जमत नाही किंवा त्यांच्याकडे शिकवणारं, मार्गदर्शन करणारं पण कोणी नसतं. पण ह्या मुलांची आपण तशी काळजी घेऊन त्यांना ऑलराऊंड पर्सनॅलिटी कशी करता येईल, त्यांचं कॅरेक्टर कसं बिल्ड करता येईल ह्याच्यावर आम्ही हा स्पेसिफिक लक्ष देतो त्यांच्या अकॅडमिक करिअर शिवाय. आणि हे करताना शेवटी असं लक्षात आलं की अरे आपण आज इथं आलो, पण आजच्या घडीला जसं मगाशी मी म्हणलं की आमची आता 6 सेंटर्स आहेत, 6 ब्रांचेस आहेत, अराउंड 30 किंवा 35 डिस्ट्रिक्ट्समध्ये आम्ही पोहोचलो आहेत. जवळपास 250 व्हिलेजेसमधनं किंवा खेड्यापाड्यातनं अशी मुलं आमच्याकडे आलेली आहेत. आणि हा प्रवास आता चालू राहिला आहे. आणि जेव्हा ही मुलं आम्ही बघितलं की शहापूर, ठाणा आणि मुंबई पुण्यापुरतीच ही किंवा आसपासच्या परिसरातल्या मुलांपुरतीच ही नाही आहेत, आणखीन दूरदूरच्या भागातून सुद्धा काही वेळा नागपूरमधली पण मुलं आमच्याकडे होती, पण त्यांचं सेंटर पुणा होतं, किंवा औरंगाबादची मुलं होती पण त्यांचं सेंटर पुणा होतं. कारण कार्यकर्ते किंवा कार्यकर्ता पालक आमच्याकडे त्यांच्याशी जोडून दिले होते.
तर त्याच्यानंतरचं शक्य झालं म्हणून औरंगाबादला कार्यकर्त्यांची फळी पहिल्यांदा तयार झाली आणि नंतर औरंगाबादचं सेंटर चालू झालं. नागपूरला पण तसंच करण्यात आलं. याच्यात आणखीन एक गोष्ट विशेषत्वानं सांगायला लागतं की जसं मगाशी मी म्हटलं की मुलगा गुणवंत, गरजू आणि हुशार पाहिजे, हा मुख्य निकष आहे. त्याच्याच बरोबर ॲडमिशनच्या वेळी जेव्हा ह्या मुलाची माहिती घेतली जाते, त्या मुलाची माहिती घेतल्यावर सुद्धा आपण त्या मुलाला ॲडमिशन देतोय, ती ॲडमिशन किती योग्य आहे, किती नाही आहे, हे बघण्याकरता एक स्पेसिफिक ॲडमिशन प्रोसेस आजच्या घडीला आमच्याकडे अस्तित्वात आहे. कोरोना म्हणा किंवा कोविडच्या आधी हा ॲडमिशन प्रोसेस, त्यावेळी ती मुलं एस्पेशली ठाणा शहापूरची मुलं तर इथं यायची, प्रत्यक्ष त्या मुलांची मुलाखत आमने-सामने बसून घेतली जायची. हे सगळं शक्य होतं. पण कोविडमध्ये जेव्हा परस्पर भेट अशक्य झाली, तेव्हा मग हा सगळा प्रोसेस ऑनलाईन करण्यात आला आणि ॲडमिशन प्रोसेस चालूच राहिला, फक्त तो मॉडिफाय झाला, आणखीन चांगला आला. आणि या ॲडमिशन प्रोसेसमध्ये त्या मुलाचा इंटरव्ह्यू घेतला जातो, त्याची आर्थिक परिस्थिती बघितली जाते, त्याचे घरचे कोण कोण आहेत, काय त्यांचं शिक्षण झालंय, ते काय काम करतात हे बघितलं जातं. आणि त्याच्याच वेळी कोविडच्या आधी जेव्हा आम्ही त्या मुलांशी बोलायचो आणि ॲडमिशन त्याला द्यायची जेव्हा ठरते, तेव्हा त्याच्या घरी एक आम्ही होम व्हिजिट, त्याचं घर कसं आहे, घरी कोण कोण आहेत, आई वडील आहेत, पालक आहेत, आणखीन कोण आहे, त्याचं घर कसं आहे, काय काय सुविधा आहेत, काय काय नाही आहेत, काय काय अडचणी आहेत, ह्याची प्रत्यक्ष खातरजमा केली जायची. अर्थात कोविड नंतर हे म्हटलं गेल्या 1-2 वर्षात सगळा हा प्रोसेस ऑनलाईन झाला, पण होम व्हिजिट इज अ बेसिक थिंग फॉर ॲडमिशन आणि ॲडमिशन व्हेरिफिकेशन. नेक्स्ट स्लाइड प्लीज. त्यामुळे ही होम व्हिजिट अजूनही होते. आमच्या संस्थेचा जर प्रवास बघायचा म्हटलं तर जसं मगाशी मी म्हटलं की 2008 मध्ये केवळ 8 विद्यार्थी आणि 15,000 रुपये भांडवल या गोष्टीमध्ये सुरू झालेला प्रवास आज 2021चे आकडे इथे दिसत आहेत की साधारण 325च्या आसपास कार्यकर्ते पालक म्हणा आणि 375 स्टुडंट्स म्हणा, विद्यार्थी म्हणा, मुलं मुली या गोष्टीवर येऊन ठेपलाय. अर्थात इथं जरी तुम्हाला मगाशी मी म्हटलं की शक्यतो एका पालकाकडे एक तरी विद्यार्थी आहे, काही पालकांकडे 2-2, 3 सुद्धा विद्यार्थी आहेत, कारण त्यांनी मागून घेतले, त्यांना आनंद आहे की त्या विद्यार्थ्यांशी बोलणं, त्या विद्यार्थ्यांचं पालकत्व जपणं, याच्यात अनेक लोकांनी आनंद दाखवलेला आहे. आजच्या घडीला म्हणजे 2022चा जर विचार केला तर आजच्या घडीला हाच 375 स्टुडंट्सचा आकडा जवळपास 425वर यावर्षी पोहोचलेला आहे आणि व्हॉलंटियर्सचा आकडा 325च्या आसपास राहिलेला आहे. ॲलमनी मगाशी जसं मी म्हटलं की जे संस्थेतून पासआउट झालेले आहेत असे 525च्या आसपास विद्यार्थी आहेत आणि हे सगळे ॲलमनी आमच्या संपर्कात आहेत. अजूनही आम्ही त्यांच्याशी संपर्कात आहोत थ्रू ईमेल्स म्हणा, व्हॉट्सॲप म्हणा, व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत. हे सगळं कारण हे आमचे जसं म्हटलं की फ्युचर, भविष्यातले आमचे ते कार्यकर्ते पालक आहेत आणि आजच्या काळातले वर्तमानातले ते आमचे बेस्ट अँबॅसेडर्स आहेत. कारण आमचा हा जो संदेश आहे, आमची जी भूमिका आहे ती त्या समाजापर्यंत पोहोचवणारे ते उत्तम अँबॅसेडर्स आहेत. पुढची स्लाइड. आता हा सगळा प्रवास करताना आम्हाला चॅलेंजेस आले, हो निश्चित आले. पण मग चॅलेंजेस आल्यावर डगमगून न जाता या चॅलेंजेसवर मात कशी करायची या दृष्टीने आमच्या संस्थेने प्रत्येक वेळी प्रयत्न केला. त्यातले काही चॅलेंजेस इथं 2 स्लाइड्सवर मी लिस्ट आउट केलेले आहेत आणि हे जर बघितलं तर पहिला एक होता की न्यू स्टुडंट्स ॲडमिशन्स. एस्पेशली जेव्हा मुलांची संख्या छोटी होती किंवा सेंटर्स 1, 2 किंवा 3 होती, तोपर्यंत हा प्रश्न विशेषतःने जाणवला नाही. पण जेव्हा 6 सेंटर्स झाली तेव्हा आपण हे मुलांपर्यंत किंवा समाजापर्यंत कळणार कसं की तुम्हाला मुलांची गरज आहे आणि मुलांना पण अशा संस्थांची गरज आहे. तर त्यावेळी आम्हाला लोकल न्यूजपेपर्सची खूप साथ मिळाली, कारण लोकल न्यूजपेपर्सनी आमच्या संस्थेची माहिती प्रसारित केल्यावर सुद्धा अनेक जणांनी स्वतःहून संस्थेशी संपर्क साधला आणि दोन्ही तऱ्हेनी किंवा तिन्ही तऱ्हेनी सहाय्य केलं. एक, त्यांच्याकडे माहीत असलेले स्टुडंट्स रेकमेंड केले, त्यांच्याकडे रिसोर्सेस काय असतील तर ते देणगीदार म्हणून पुढे आले, कार्यकर्ते पालक म्हणून पण त्यांची फळी तयार झाली. दुसरी गोष्ट आणखीन एक आम्ही अजूनपर्यंत करत आलो ते दुसरे कनेक्ट विथ द टीचर्स. म्हणजे प्रत्येक सेंटरमध्ये साधारण आसपासची गावातली शाळा, कॉलेज इथं स्वतः जाऊन तिथल्या प्रिन्सिपॉलशी किंवा मुख्याध्यापकांशी बोलून
तुमच्या शाळेत अशी काही धडपडणारी, गरजू, गुणवंत आणि हुशार मुलं आहेत का, की ज्या मुलांना आज आर्थिक अडचणीमुळे पुढचं शिक्षण घेता येत नाही? अशी जर कोणी असतील तर अवश्य सांगा. आणि अशा रीतीनं त्यांच्याकडनं रेकमेंडेशन घेतल्या गेल्या आणि त्या पुढे ऑफकोर्स मगाशी जसं म्हणलं की ॲडमिशन देताना जी चाळणी लावली जाते ती चाळणी लावून त्या ॲडमिशन्स करण्यात आल्या. तो एक चॅलेंज घेतला होता. आणि मुलं आल्यावर त्यांची टेस्ट, त्यांचा इंटरव्ह्यू घेणं प्रायर टू ॲडमिशन आणि हाऊस व्हिजिट हे निश्चित केलं जातं, की ज्या योगे आम्हाला ही खात्री असते की येणारा मुलगा खरोखर आणि खात्रीचा आहे आणि त्याला खरोखर गरज आहे ती आपण पुरी करू शकतो. त्याच्याशिवाय एक्झिस्टिंग स्टुडंट्स, एक्झिस्टिंग कार्यकर्ते पालक किंवा इव्हन जे आमचे माजी विद्यार्थी आहेत, ॲलमनी आहेत, त्यांच्या रेफरन्समधनं पण आलेले विद्यार्थी, त्यांच्या थ्रू पण ह्या ॲडमिशन्स करता ही मुलं येतात. न्यू व्हॉलंटियर्स हे तर एव्हर ऑनगोईंग चॅलेंज आहे, कारण जसजशी विद्यार्थ्यांची संख्या वाढते तसतसे आम्हाला नवीन कार्यकर्त्यांची, नवीन कार्यकर्ता पालकांच्या फळीची निश्चित कमतरता भासते. कारण किमान एका विद्यार्थ्याला एक तरी कार्यकर्ता पालक मिळावा आणि त्याला ते अतिशय योग्य पद्धतीनं त्याचं काम करता यावं, हा याचा मागचा उद्देश. तर हे सुद्धा नवीन कार्यकर्ते किंवा कार्यकर्ते पालक कसे मिळवायचे, तर याच्याकरता विचार करण्यात आला आणि त्याच्यावर असा उपाय निघाला की ठीक आहे, सोशल मीडियाच्या थ्रू, वेबसाईट म्हणा, अनेक लोकांनी वेबसाईट वाचून, रेफर करून, फेसबुकवरनं किंवा इंस्टाग्रामवरनं बघून संस्थेचं कामकाज काय चाललंय काय नाही हे करून संस्थेना फोन केले, प्रत्यक्ष संवाद साधला आमच्या लोकांशी आणि तयारी दाखवली की मी अमुक अमुक येऊन तुमच्याकडे हे काम करू शकेन. किंवा NGOच्या थ्रू एक्झिबिशन करून तेही एक आताच लेटेस्ट नुकतं गेल्या आठवड्यात ठाण्याला देणे समाजाचे म्हणून एक इव्हेंट झाला की ज्याच्यात महाराष्ट्रातल्या जवळपास 25 संस्था ज्या समाजात आज काम करत आहेत त्या लोकांनी सगळ्यांनी भाग घेतला होता आणि त्या सगळ्या संस्थांना एक स्टॉल दिला होता आणि त्या प्रत्येक संस्थेला असं सांगितलं होतं की तुम्ही तुमचं काम काय आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याचा उपयोग प्लॅटफॉर्म म्हणून करा. हा एक उपक्रम आहे. त्याच्यातही अशी आम्ही पूर्वी पण पुण्याला एकदा 2019 मध्ये असा प्रयत्न केला होता, तिथेही आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. यावर्षी ठाण्यातही असा आम्ही सहभाग घेतला. एक्झिस्टिंग व्हॉलंटियर रेफरल, जसं आता मी स्वतः कार्यकर्ता आहे, माझ्याकडे आता आजच्या घडीला 3 पाल्ले आहेत माझे, तसेच माझ्या ओळखीचं आणखीन कोणी असेल तर मीही रेकमेंड करू शकतो. आणि 1 to इंटरॅक्शन प्रायर टू जॉईनिंग, म्हणजे आपणही आपल्या कोणा नातेवाईकाला सुचवून की मी असं काम करतो, ही संस्था अशी काम करते, तुला जर इंटरेस्ट असेल तर तू अवश्य आमच्या मंथली मीटिंगला ये. ज्यावेळी अर्थात कोविडच्या आधी या मंथली मीटिंग्स प्रत्येक स्टुडंट आणि KP त्या सेंटर्सचे अटेंड करतात. त्या गेल्या महिन्यात त्या मुलांनी आणि KPsनी म्हणा किंवा कार्यकर्त्या पालकांनी काय काय केलं, काय काय नाही झालं, काय राहिलं याचा लेखाजोखा मांडला जातो. तर ही एक चांगली सुसंधी असते. ही कोविडच्या आधी प्रत्यक्ष मीटिंग्स व्हायच्या, कोविड नंतर ऑनलाईन मीटिंग चालू झाल्या. तर अशा ऑनलाईन मीटिंग्समध्ये पण आम्ही अनेक न्यू कमर्सना ज्यांची इच्छा होती की आपण ही संस्थेत येऊन या संस्थेचं कामकाज कसं चालतं, काय चालतं हे बघावं, त्यांनाही आमंत्रण दिलं. अवश्य या म्हणलं. तुम्ही 1 नाही 2 नाही 5 मीटिंग्स बघा, नंतर मग विचार करा आणि सांगा की तुम्ही काय करू शकता, तुम्ही येऊ शकता का. हाही प्रयत्न केला गेला. त्याच्यावर आणखीन एक चॅलेंज असा होता की ठीक आहे, मुलगा मुलगी आमच्याकडे शिकायला तर आली, पण ती नुसती डिग्री घेऊन बाहेर पडली हे नाही. भाऊंचं स्वप्न, भाऊसाहेब नानवडेकर जे आम्ही म्हणलं आणि समविचारी ज्या लोकांनी ही संस्था चालू केली, त्यांचं स्वप्न असं होतं की मुलं बाहेर पडताना समाजात एक चांगला नागरिक म्हणून बाहेर पडावी आणि त्यांच्या मॉरल व्हॅल्यूज चांगल्या असाव्या, सोशल सर्व्हिसेस म्हणजे काय जाणीव असावी, सामाजिक जाणीव असावी. तर या दृष्टीने त्या मुलांचा परफॉर्मन्स आपल्याकडे राहिल्यावर मुलगा आत आला संस्थेत आणि संस्थेतून बाहेर पडताना उत्तरोत्तर त्याची प्रगती त्या सगळ्या निकषांवर होते की नाही हे बघावं. तर याच्याकरता परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन सिस्टीम ही प्रत्येक मुलासाठी आम्ही चालू केली. सो ट्रॅकिंग द परफॉर्मन्स ऑफ एव्हरी स्टुडंट. आणि मला वाटतं नावलेकर सर नंतर पुढे सांगतीलच की हे 4 ALPS हे 4 निकष आहेत, अकॅडमिक, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, लर्निंग आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. या 4 निकषांवर ते जास्त सांगतील. पण या 4 निकषांवर या मुलांची अहवाल अर्थात दर महिन्याला जसा त्याचा कार्यकर्ता पालक सबमिट करतो तसंच वर्षाच्या अखेरीला पण हा अहवालाचे सगळी लेखाजोखा घेतला जातो आणि त्या मुलांनी खरोखर काय केलंय काय नाही केलंय हे बघून पुढं जायचा विचार किंवा त्याला पुढं कंटिन्यू करण्याचा विचार केला जातो. नेक्स्ट स्लाइड प्लीज.
मी थोडं फास्ट करू का? कारण रेडीनेस ऑफ द स्टुडंट फॉर एम्प्लॉयमेंट, पूर्वी जसं आपण बघितलं होतं की मुलाला आपण शैक्षणिक मदत केली, त्याची डिग्री झाली, डिप्लोमा झाला, पण पुढं काय हा जेव्हा प्रश्न पडला तेव्हा त्याला नुसतं डिग्री किंवा डिप्लोमा करता सहाय्य करून उपयोग नाही, तर त्याला एक चांगला आणि एम्प्लॉयमेंट मिळावी यासाठी त्याची तयारी झाली आहे का, किंवा त्याची इंटरव्ह्यू देण्याची कॅपॅसिटी आहे का. तर याच्याकरता त्याच्या मॉक ॲप्टिट्यूड टेस्ट घेण्यात आल्या, व्हर्बल किंवा रिटन इंग्लिश स्पीकिंग, स्पोकन इंग्लिशचे कोर्सेस घेण्यात आले. कारण आम्हाला विशेष लक्षात आलं की या मुलांचं इंग्रजी खूप कच्चं आहे आणि आजकालच्या जमान्यात सॉफ्ट स्किल नसतील, इंग्लिश बोलू शकत नसेल, दुसऱ्या छाप पडू शकत नसेल, तर तुम्ही फर्स्ट क्लास नाही आणखीन कितीही टक्के मार्क मिळवले तरी नोकरीत त्याला पुढे जाण्याची सुसंधी अवेलेबल असेल असं नाही. त्याही दृष्टीने संस्थेच्या दृष्टीने त्या दृष्टीने आमच्याकडे वेगवेगळे कोर्सेस रेग्युलरली घेतले जातात आणि एस्पेशली एखाद्या वर्ष शेवटच्या वर्षी किंवा त्याच्या आधीच्या वर्षी मुलगा बाहेर पडणार असेल तर त्याच्या आधीपासून या सगळ्या मुलामुलींची तयारी कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी सुद्धा करून घेण्यात येते. अर्न अँड लर्न जर काही शक्य असेल तर त्याचाही विचार केला जातो आणि त्याच्याकरताही मुलांना तयार केलं जातं. आणि फिनान्शियल एड याच्याबद्दल मला वाटतं नावलेकर सर पुढे बोलतीलच. दान उत्सव, CSR फंडिंग किंवा डोनर्स, व्हॉलंटियर्स ॲज डोनर्स, डेडिकेटेड डोनर्स, काही डोनर्स देणगीदार असे असतात की मला फक्त अमुक स्ट्रीमच्याच मुलांसाठी तुमच्या संस्थेला एक ठराविक निधी द्यायचा आहे, तेही आम्ही ॲक्सेप्ट करतो. आणि त्या दृष्टीने तो मुलगा त्यांच्याकडे संपर्कात राहतो, त्या पालकांना, त्याच्या कार्यकर्त्या पालकांना आणि संस्थेला. आमची जबाबदारी ही असते की जेव्हा असे डेडिकेटेड डोनर्स असतात त्यावेळी आम्ही त्या डोनर्सना त्या मुलाचे रेग्युलर अपडेट्स देत असतो, त्याची प्रगती कशी चालली आहे, काय चालली आहे. कारण त्या डोनरला पण हे वाटलं पाहिजे, आज मी 2 मुलं माझ्या पंखाखाली घेतली आहेत आर्थिक सहाय्यातून, उद्या त्या 2ची 4 होतील, 6 होतील, सांगता येत नाही. तर या दृष्टीने प्रयत्न केले जातात. तर हे वेगवेगळ्या तऱ्हेचे चॅलेंजेस ऑर्गनायझेशनमध्ये आम्हाला आले. जसजशी संस्था वाढत गेली तसतसे नवीन संधी मिळत गेल्या आणि त्याच्यावर आम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करून पुढे जात गेलो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. मला वाटतं आता नावलेकर सर तुम्ही पुढचं स्लाइड्स एक्सप्लेन कराल. नमस्कार, थँक्यू, धन्यवाद. आता ऐकू येते? हो 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 येते. हां, तुम्ही म्यूट करा. या. सो थँक्यू भूषण सर. तर पुढे जाता आपण काही प्रोजेक्ट्स आम्ही विद्यादानमध्ये कंप्लीट केले किंवा जे कंटिन्यूस चालू असतात त्याच्यावर आपण थोडंसं बोलूया. तर ऑनगोईंग प्रोजेक्ट्स म्हटलं तर तसे बरेच प्रोजेक्ट्स असतात. जसं एक आहे चला शिक्षक जोडूया. सो हे जसं पोंक्षे सर म्हणाले की आम्ही शिक्षकांशी पण संपर्क साधतो शाळा आणि कॉलेजचे. तर त्यांच्या थ्रू हे दरवर्षी हा एक इव्हेंट असा ऑर्गनाईज करतो, ज्याच्यात सगळे शिक्षक येतात आणि त्यांच्याकडनं पण त्यांचे काय फीडबॅक असेल तर ते पण दिले जातात. तसंच शिक्षक च्या व्यतिरिक्त चला कार्यकर्ता जोडूया आपण सुरू करतो. तर त्याच्यात कार्यकर्ता जे असतात विद्यादानचे, त्यांचंही एक अभियान होतं आणि त्याच्यात म्हणजे कार्यकर्त्याकडनं पण काही इनपुट्स असतील किंवा काही इम्प्रूव्हमेंट्स असतील तर त्या पण डिस्कस केल्या जातात. त्याशिवाय एक अजून आम्ही पालक मेळावा घेतो. तर आता हे कसं आहे की कार्यकर्ता पालक मुलांशी किंवा मुलींशी किंवा त्यांच्या पालकांशी बोलत असतात, पण एकाच वेळेला सगळे पालक पण येतात ह्या इव्हेंटला आणि मग त्याच्यात पालकांचं पण त्यांचं डिस्कशन होतं मॅनेजमेंटशी, प्लस विदिन पालक पण ते डिस्कस करतात. दुसरं एक आहे असं इव्हेंट की बी फ्रँक म्हणून. तर बी फ्रँक म्हणजे हे एक असं सेमिनार किंवा इव्हेंट असं ऑर्गनाईज केलं जातं, ज्याच्यात ऑर्गनाईज करणारे पण स्टुडंट असतात, अटेंड करणारे पण स्टुडंट्स असतात. तर ऑर्गनाईज करणारे सिनियर स्टुडंट असतात आणि त्याच्यात कुठेही मॅनेजमेंट किंवा कार्यकर्ता पालक कोणी अटक नसतं. तर त्यामुळे काय की मुलांना काही हे असेल काही डिफिकल्टीज किंवा ॲप्रिहेन्शन्स तर त्या चांगल्या रीतीने ते सॉल्व्ह करू शकतात.
दान उत्सव आपण आत्ताच बघितलं की हे फेस्टिवल क्राऊड फंडिंग आहे. जनरली आम्ही गणपती किंवा मग दसरा दिवाळीच्या वेळेला हे क्राऊड फंडिंग करतो. तर हे सगळे ऑनगोईंग प्रोजेक्ट्स आहेत. काही प्रोजेक्ट जे कम्प्लीट झाले तर ते आत्ता कोविडच्या ह्याच्या काळात सगळं ऑफलाईन जे आमचे ऑपरेशन्स होते, हे सगळ्या मीटिंग्स वगैरे त्या सगळ्या ऑनलाईनला मूव्ह झालं. तर ह्याच्यासाठी कार्यकर्ता पालक किंवा स्टुडंट्सना पण ट्रेनिंग द्यावी लागली, नाहीतर हे मीटिंग्स पॉसिबल नव्हतं अरेंज करायचं. आणि एक शेवटचं असं की एक आत्मनिर्भर अभियान हे कोविडची दुसरी लाट आली त्याच्यानंतर बऱ्याच मुलांच्या आईवडिलांचे रोजगार बंद झाले. तर त्यावेळेला संस्थेला असं वाटलं की त्यांनाही काहीतरी सपोर्ट करावं. त्यामुळे एक अभियान असं केलं होतं आणि त्याच्यात काही प्रपोजल्स आले, एक 15 ते 16, आणि त्याच्यात पेरेंट्सना पण आम्ही सपोर्ट केलं. सेल्फ एम्प्लॉयमेंट टाईप, म्हणजे घरघंटी किंवा शिवणकामाचं मशीन, तर हे पण आम्ही करू शकलो. टर्निंग पॉईंट बघितला तर हे मुख्यतः आपण बघितलंय की एक स्टुडंटपासून सुरू करून आम्ही 6 सेंटर्सपर्यंत आता गेलोय आणि मोरॉरलेस सगळ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये मुलं कव्हर झालेली. दुसरं एक वैशिष्ट्य आहे की जे फंड्स आम्हाला ऑर्गनायझेशनला मिळतात तर त्याच्यातले 95% फंड्स जे आहेत डोनेशनचे ते सगळे स्टुडंट वेलफेअरसाठीच आम्ही यूज करतो. 5% फक्त ॲडमिनिस्ट्रेशन फायनान्शियल जे एम्प्लॉईज असतात त्यांच्यासाठी आहे. दुसरं आहे की फंडिंग जे इंडिव्हिज्युअल डोनरपासून सुरू झालं ते आता कॉर्पोरेट CSRs किंवा काही डेडिकेटेड डोनर्स त्यांच्यापर्यंत आता पोहोचलेलं आहे. दुसरं आहे की संस्थेला एक IT प्लॅटफॉर्म खूप गरजेचं वाटलं होतं आणि तो एक प्लॅटफॉर्म आम्ही अवेलेबल केला, ज्याच्यामुळे संस्थेचं पूर्ण गव्हर्नन्स मॉडेल किंवा आपण म्हणतो की सगळ्या पॉलिसीज प्रोसिजर्स बघितल्या तर त्या सगळ्या त्या सिस्टममध्ये आहेत. इवन ॲडमिशन प्रोसिजर जी आहे ती सगळी ऑनलाईन केलेली आहे. तर त्यामुळे डेटा काही स्टुडंटचा वगैरे सगळ्या ऑनलाईन मिळू शकतो. दुसरं लॉकडाऊनमध्ये एक तसंही झालं होतं की जसं ऑफलाईनचं ऑनलाईन झालं होतं तर त्याप्रमाणे मुलांचं शिक्षण पण जे घरून करावं लागलं. तर बऱ्याच मुलांकडे साधे फोन होते तर त्यांना स्मार्टफोन ज्याच्या कारणाने ते त्यांचं एज्युकेशन कंटिन्यू करू शकतील ऑनलाईन पद्धतीने, तर ते पण आम्ही सपोर्ट केलं होतं. आणि शेवटी म्हणजे एक परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन जे पोंक्षे सर म्हणाले तर त्याच्यात आम्ही एक ॲप्लिकेशन बनवलं आहे आल्प्स म्हणून. तर त्याच्यात कसं आहे की मुलाचं ॲकॅडमिक लर्निंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि सोशल अवेअरनेस हे 4 पॅरामीटर्सवर त्याचा परफॉर्मन्स मेजर करतो. आणि हे स्मार्ट गोल्स म्हणतो. तर म्हणजे बेसिकली काय की हे गोल्स पण असे थोडे स्पेसिफिक पाहिजे मुलांना, नाही तर हे फक्त आल्प्स म्हणजे जार्गन होऊन जाईल. तर त्याच्यामुळे हे गोल्स पण स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रेलेवंट आणि टाईमली. सो हे गोल्स पण असे स्पेसिफिक केलेले आहेत. तर त्यामुळे मुलांचा परफॉर्मन्स इव्हॅल्युएट करू शकतो. तर आता हे आपण जस्ट एक स्प्रेड बघितला आहे की किती ब्रांचेस आहेत. आपल्या 6 ब्रांचेस 230 जवळजवळ गावात पोचलेलं आहे. आणि स्टुडंट्स, व्हॉलेंटियर आणि ॲल्युमिनी जे आता 525 ऑलमोस्ट झालेले. आता आमच्या टोटल करिअर स्ट्रीम बघितले तर टोटल 12 करिअर स्ट्रीम आहेत. त्याच्यात मुख्यतः हे दाखवलेले आहेत की जास्ती पाहिले तर मेडिकल, इंजिनिअरिंग, कॉमर्स, सायन्स, तर ते एक मेन कोर आहेत. पण बाकीच्याही आता फाईन आर्ट्स किंवा सोशल सायन्स हे पण आता हल्ली स्टुडंट्स बरेच आलेले आहेत आणि त्याप्रमाणे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. सोशल गव्हर्नन्स आउटरीच आपण बघितलं तर एक जसं म्हटलं आमची सिस्टम ऑलरेडी इन प्लेस आहे. तर हेल्प डेस्क फॅसिलिटी पण दिलेली आहे, ज्याच्या कारणे म्हणजे तुम्ही फोन किंवा ईमेल थ्रू पण तुम्हाला तुमचे काही क्लॅरिफिकेशन सपोर्ट मिळू शकतो. सोशल ऑडिट्स आमचं टाईमली होत असतात. टूल बॉक्स आणि सहसारथी म्हणून ऑर्गनायझेशन आहे, ते आमचं सोशल ऑडिट्स पण करतात. त्याच्या व्यतिरिक्त इंटरनल ऑडिट्स पण विदिन क्रॉस फंक्शनल टीम्स ते पण ऑडिट्स केलं जातं. आणि दुसरं आहे की जसं IT इन्फ्रास्ट्रक्चर असल्यामुळे सगळे
जे पेमेंट्स आहेत किंवा हे सगळे NEFT स्टुडंट्सचे पण रिएम्बर्समेंट किंवा कॉलेजांची फीज सगळी थ्रू NEFT पेमेंट होतात. त्याचप्रमाणे देणगीदारांची रिसिट्स आणि त्यांना आमचे जे क्वार्टरली रिव्ह्यू असतं ते सगळे बाय ईमेल पोस्ट केले जातात. दुसरं असं आहे की देणगीदारांचे जे कसा ट्रेंड आहे तर ते पण आमच्याकडे डेटा एनालिटिक्स आहे, तर त्याप्रमाणे ते ट्रॅक करता येतं. सोशल मीडियावर पण आमचं तसं बघितलं तर हे वेबसाईट थ्रू पण बरेचसे व्हॉलेंटियर्स मॅक्सिमम वेबसाईट थ्रू येतात. फॉलोअर्स पण आहेत आमच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूबचं पण एक चॅनल आहे, त्याच्यावर काही व्हिडिओज आणि काही मुलांचं काय केलं आहे तर ते पण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. प्रिंट मीडिया जास्ती करून लोकल न्यूजपेपर, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स त्याच्यात आहे. काही वेळा हिंदुस्तान टाइम्स किंवा टाइम्स ऑफ इंडियामध्ये पण आहे. पण एक VSM कनेक्ट हे क्वार्टरली न्यूज बुलेटिन असतं, तर त्याच्यात क्वार्टरली काय अपडेट्स आहेत संस्थेचे ते पण कव्हर होतं. हे काही स्टुडंट अचिव्हमेंट आम्हाला जस्ट सांगायचे होते की मुलगी गौरी वैद्य ही औरंगाबादची आहे. तिने इंजिनिअरिंग पासआउट केलं कम्प्युटर सायन्समध्ये. 1 वर्ष नोकरी केली आणि ॲक्च्युली तिचं शिक्षणाच्या वेळेला तिचा प्रोजेक्ट सिलेक्ट झाला होता टोकियो आणि सिंगापूरमध्ये प्रेझेंट करायला आणि 1 वर्ष नोकरी करून आता तिला फुल्ली फंडेड PhD कोर्सची ॲडमिशन मिळाली आहे आयर्लंडमध्ये. त्याशिवाय एक संदीप पडवळ हा शहापूरचा मुलगा आहे. त्यांनी परीक्षा देऊन हा आपल्या इंडियन एअरफोर्समध्ये एलिट असे गरुड कमांडो फोर्स आहेत त्याच्यात त्याचं ॲडमिशन झालं होतं आणि आता त्याचं कमिशन पण झालेलं आहे. तसं एक वर्षा आमटे म्हणून एक मुलगी आहे, तिलाही असं तिने पॅकेजिंग म्हणून असा कोर्स घेतला होता आणि त्याच्यात युनिक काहीतरी तिने हे इनोव्हेशन आणलं होतं, त्याच्यामुळे तिला इंडिया स्टार अवॉर्ड मिळालं होतं. तसा त्यात सूरज तेलंगे म्हणून आहे, तो आता हल्ली JNUमध्ये पास करून फेलिक्स स्कॉलरशिपमध्ये घेऊन तो UK मध्ये करतोय. तर तसे बरेच आहेत एक्झाम्पल. आणि यावर्षी म्हणजे गेल्या 8 MBBS डॉक्टर्स झाले, इंजिनियर्स झाले, 12 स्टुडंट्स नर्सिंगच्या पासआउट झाल्या, 2 CA स्टुडंट झालेत आणि 1 CFA पण झाला होता. आणि बरेचसे हे स्टुडंट जे शहापूर किंवा दुसऱ्या भागातले त्यांनी कोविडच्या काळात खूप कामं केलीत. म्हणजे अपार्ट फ्रॉम नर्सिंग आणि मेडिकल बाकीच्या मुलांनी पण त्यांच्या गावात खूप काम केलं. तर हे फक्त थोडंसं काही ॲक्टिव्हिटीज ज्या मुलांनी केलेल्या आहेत, काही ड्रामा वगैरे करतात, मग शिबिरात जिथे पार्टिसिपेट करतात आणि वर्कशॉप्स जे काही होतात. आता बँकेसाठी पण कोचिंग इंटरनली आमचे कार्यकर्ता पालक ते अरेंज करतात. त्याचप्रमाणे करिअर काउन्सिलिंग जे म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्टसाठी प्रिपेअर करायचं ते पण करतात. आणि डिबेट कॉम्पिटिशनचं मुलांना थोडा कॉन्फिडन्स यायला तर तसं इंटरनली आमचे डिबेट कॉम्पिटिशन होतं. आणि वेद जेव्हाही पुण्या ठाण्यात जेव्हा होतं तेव्हा आमची मुलं पार्टिसिपेट करतात. तर असं एक विद्यादान सहाय्यक मंडळचं एक हे आहे. तर सोशल मीडियाचे हे आपले आहेत वेबसाईट, फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन, यूट्यूबवर चॅनल जी आहे आणि इंस्टाग्रामवर. आणि जे 3 बँक्स आहेत तर तिथे डोनर्स कुठेही म्हणजे आयदर NEFT किंवा मग QR कोड थ्रू पण डोनेट करू शकतो. तर ही आज आम्हाला संधी दिली त्याच्याबद्दल खूप आभार. धन्यवाद. नावलेकर साहेब, पोंक्षे साहेब, खूप छान माहिती दिलीत आपण या प्रकल्प आणि संस्थेसंबंधात. बरोबर. काही प्रश्न असतील एखादा तर आपल्याकडे अगदीच 2-5 मिनिटं आहेत. रत्नाकरजी, काही प्रश्न? रत्नाकरजी म्यूट आहे, त्यांचा माईक म्यूट दिसतोय. शैलेशजी, काय प्रश्न? मला एक छोटासा प्रश्न असा होता हो, की असे जे सगळे आता आपण जी उदाहरणं दिली की आपल्याकडनं शिक्षण घेऊन, मदत घेऊन जे विविध पदांवर गेले किंवा जे पासआउट होऊन आता समाजात गेले आणि पुन्हा ते आपले अँबॅसेडर बनतात. बरोबर. अशा वेळी नंतर
आपण त्यांच्या घरी गेलो तर त्यांच्या घरच्यांचा आपल्याला प्रतिसाद कसा असतो, त्यांच्या भावना काय असतात? निश्चितच इव्हन त्यांच्या तर प्रश्नच नाही, पण इव्हन आत्ताच्या घडीला जे ऑफकोर्स जे आत्ताच्या घडीला जे मुलं शिकतायत, आम्ही VSM आमच्या मुलांच्या दारी असा एक, मला एक्झॅक्ट त्याचं नाव आठवत नाही, पण असाही एक कार्यक्रम केला होता की ज्यावेळी आम्ही आमचे काही संस्थेचे कार्यकर्ते आणि काही पदाधिकारी असं मिळून शहापूर, एस्पेशली शहापूरच्या भागात तिथल्या वाड्या वस्त्यांवर मुद्दामून एक शनिवार किंवा रविवार असं ठरवून, आधी सांगून ऑफकोर्स, तिथे गेलो होतो. आणि तिथं त्या लोकांचे आम्ही जेव्हा पालक मेळावा पहिल्यांदा घेतला तो सगळ्या पालकांना एका ठिकाणी बोलवतं, त्याच्याऐवजी आम्ही त्या मुलांच्या घरी गेलो आणि त्या सगळ्या पालकात अमामिका लागली होती की अरे आमच्या इथं आमची जागा आहे, अमुक आहे तमुक आहे, तुम्ही इथं या. आणि त्यांच्याकडून जेव्हा ऐकलं आम्ही की त्या मुलांच्या बद्दल किंवा त्यांच्या शिक्षणाबद्दल किंवा त्यांना होत असलेल्या त्यांच्या मुलात झालेल्या बदलाबद्दल त्यांच्या पालकांना इतका अभिमान असतो की त्यांना स्वतःला कळतं की माझा मुलगा पूर्वी विद्यादान जॉईन करायच्या आधी कसा होता आणि आज कुठल्या पद्धतीने तो वागतो, बोलतो, शिकतो, ह्याच्याबद्दल ते अगदी भरभरून बोलतात. आईवडिलांना खूप अभिमान वाटतो की विद्यार्थ्यांनी कदाचित हे माझ्या मुलाचं अगदी असं म्हणायचं झालं तर फुलपाखरात रूपांतर केलंय, इतकी त्यांची भावना असते. आणि विद्यार्थ्यांचं योगदान खूप मोठं असल्याचं ते स्वतःहून मान्य करतात. आम्हाला त्यासाठी वेगळे काही प्रयत्न करायला लागत नाहीत, हे निश्चित आहे, कारण हे आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतलाय. आणि याच्याच करता आम्ही पालक मेळावे घेतले होते की त्या जसं मुलांना विद्यार्थ्यांची जास्त माहिती असते, कारण तो मुलगा त्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या, कार्यकर्त्या पालकाच्या आणि मंडळाच्या रेग्युलर टचमध्ये असतो, तसा कार्यकर्ता पालक कदाचित त्या मुलाशी फोनवर दर आठवड्याला बोलत असेल, ऑल्टरनेट डे बोलत असेल, काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच वेळी तो कार्यकर्ता पालक त्याच्या आईशी पण जर तो विचारतो, याला तुझी आई आता बोलू शकते का, किंवा वडील बोलू शकतात का, किंवा मी त्यांच्या सोयीने कधी फोन करू, तर ही जवळीक त्यांच्यात निर्माण होते आणि ते अवश्य सांगतात की हो ठीक आहे, माझ्याशी बोला ना तुम्ही, काय हरकत नाही. किंवा एखाद्या वेळी त्या मुलाला फोन केल्यानंतर मुलगा मुलगी कदाचित बाहेर गेलेली असतील, अवेलेबल नसते, तर ती आई सुद्धा म्हणते ठीक आहे मी बोलते तुमच्याशी. ही जी बंध तयार होतात, हे जे बॉन्डिंग तयार होतं, हे विशेष आहे. कदाचित आता करोनामध्ये प्रत्यक्ष भेटता आलं नाही, पण निदान फोनवर तरी हे बंध निश्चित जपले जातात आणि बोललं जातं. त्यांना निश्चित अभिमान वाटतो की आपल्या मुलात हे चांगल्या रीतीनं रूपांतर झालंय किंवा ह्याचं चांगल्या गोष्टीत रूपांतर झालंय, याचा त्यांना अभिमान आहे. खूपच छान. तुमचं सत्र एवढं बोलकं झालं, एकदम प्रॅक्टिकल ओरिएंटेड झालं की प्रश्न खरंच म्हणजे विशेष पडतच नाही. पण हा एक प्रश्न मनात रुची घालत होता म्हणून मी विचारला. पण आपण शेवटाकडे येतोय की असं म्हणतात की एखादा विचार म्हणून केव्हा अस्तित्वात येतो, जो जगला जातो तेव्हा त्याला विचार असं म्हणतात. बरोबर. असं विद्यार्थ्यांसारख्या संस्था ज्या त्या प्रकल्पाचं काम करत असतात, म्हणून विचार जागृत ठेवणं जे असतो आणि कृतीत आला असं आपण अगदी प्रामाणिकपणे म्हणू शकतो. आपण दोघंही आज या सत्रामध्ये आलात आणि अत्यंत चांगल्या प्रकारे आपण माहिती मांडली, त्याबद्दल आपले सर्वांचे आणि शून्य ऍडवाइस करते आपले मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. संधी दिल्याबद्दल आपलेही आभार. धन्यवाद.